नमस्कार, मी पूजा गायकवाड. नमस्कार, मी अविनाश. एबी मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज 8 मार्च जागतिक महिला दिन आणि ह्या जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं आपल्या कुटुंबामध्ये, समाजामध्ये आणि जगण्याच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ज्या महिला काम करतायत त्या महिलांचे नेमकं काम कसं आहे, त्यांचं जगणं कसं आहे, ह्या एकूण सगळा जो काही आढावा आहे तो आढावा आज आपण एबी मराठीच्या माध्यमातून दिवसभर जाणून घेणार आहोत. आणि त्याचाच एक भाग म्हणून आज आपण ज्या आशा वर्कर आहेत ज्यांचं ह्या समाजामध्ये कुटुंबापर्यंत खूप महत्त्वाचं काम आहे, खऱ्या अर्थानं आरोग्याच्या सोयीसुविधा जर जनमानसापर्यंत पोहोचवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते या आरोग्य सेविका असणाऱ्या आशा वर्करनी केले. आणि आज त्याच आशा वर्करांशी आज आपण एबी मराठीच्या माध्यमातून संवाद साधणार आहोत. तर सगळ्यात आधी मला तुम्हाला हे विचारायचं आहे की आशा वर्कर म्हणजे नेमकं काय, तुमच्या कामाचं स्वरूप नेमकं कसं असतं? तर पहिल्यांदा आशा वर्कर म्हणजे सामाजिक आरोग्य कार्यकर्ती म्हणजे म्हणजे आशाला हे नाव दिले. आणि आशाचं काम जे आहे ते प्रत्येक घराघरात जाऊन आरोग्य सेवा पोच करणे, जिथं गरोदर माता आहे, लहान मुलं आहेत किंवा आजारी माणसं आहेत त्यांना तिथंपर्यंत आरोग्य सेवा पोचवणे किंवा त्यांना दवाखान्यापर्यंत जाण्यास मदत करणे, आरोग्य सल्ला देणे, हे आशा वर्कर ग्राउंड लेवलला जाऊन काम करणं. अगदी खरं आहे. खरं तर हे ग्राउंड लेवलला काम करून तुम्ही जात असताना तुमचे नेमके अनुभव काय आहेत? आम्हाला वाड्या वस्त्यावरनी जावं लागतं आणि मेन म्हणजे गेले की कुत्री आमच्या पाठीमागं लागतं. मग आम्हाला तिथपर्यंत जावं लागतं. आम्हाला मग विचारावं लागतं त्यांची नाव. आरोग्य ग्रामीण भागापर्यंत घरोघरी पोहोचण्याच्या पहिला अडथळाचं काय असेल तर तो आणि सुरुवातीला गेले की कोणी आहे का, कुत्रा येईल असं फक्त पहिल्यांदा कुत्रा आहे का म्हणून विचारावं लागतं, माणसं आहेत का म्हणून विचारायचं नंतर पहिल्यांदा. म्हणजे एकंदरीत ही सगळी अवस्था असताना देखील तुम्ही घरोघरी चांगल्या पद्धतीने आरोग्याच्या सेवा पुरवल्या त्या. अगदी खरं तर आशा वर्करचं सगळ्यात महत्वाचं काम जर काय असेल तर त्या ज्या काही गरोदर माता आहेत त्या गरोदर मातांना आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची, ते सगळी ट्रीटमेंट कशी द्यायची, काय तुमचे नेमके अनुभव आहे? त्यांना दिवस गेल्यापासून त्यांना विचारायचं म्हणजे पाळीची तारीख चुकली का, पहिली मेन गोष्ट म्हणजे पाळीची तारीख चुकली का. मग ती लाजत सांगत नसते, मग तिला एकदम फ्रँकली बोलावं लागतं, मैत्रिणीसारखं बोलावं लागतं. काय करते ग, झाली का, सासूबाई कुठे गेली, जेवण झालं का, असं बोलत बोलत मग ती सांगते ना. पहिल्यांदा जर असेल तर ती लाजती. मग जर तसं हां माझी पाळीची तारीख चुकली, मग तिथून तिचं सगळं चालू झालं बाबा की म्हणजे तिला 3 महिने झाले की 12 आठवड्याच्या अगोदर आम्हाला नोंदणी करावी लागते. 12 आठवडे झाले की नंतर तिला पहिल्यांदा जर असेल तर टीटीचे 2 डोस असतात. मग 1 महिन्याच्या अंतराने मग ते टीटीच्या डोससाठी तिला प्रवृत्त करतो आम्ही आणि तिला टीटीचे डोस देण्यास मग बोलवतो आम्ही लसीकरणा दिवशी. आणि तिला पोषण आहारासाठी पण सांगतो आम्ही, अंगणवाडीत पण नाव देतो त्यांचं आणि पोषण आहाराचं. अगदी अगदी खरं तर आता ह्यांनी सांगितलं तसं की अगदी लोक प्रतिक्रिया द्यायचं म्हणलं तर लाजत प्रतिक्रिया देतात. नेमकं ते काम तुमचं जे काही आरोग्याचं आहे ते त्या महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठीचा अजून काय वेगळा संघर्ष तुम्हाला करावा लागतोय? यांनी जसं सांगितलं तसं लवकर सांगतच नाहीत ते. आणि त्यांच्या घरात जी अगोदरची जी माणसं आहेत, जुनी माणसं आहेत, लवकर सांगायचं नाही, ह्यांच्या या जे अंधश्रद्धा आहेत ते सांगत नाहीत लवकर. मग आम्ही घराघरात जाऊन ते विचारतो त्यांना की त्यांना आपल्या ह्याच्यात घेऊन सांगतो की असं असं सांगायला पाहिजे, की असं नाही सांगितलं तर असं असं होऊ शकतं. हा, आणि मग सांगितलं ते सांगतात की असं असं पाळी चुकले. मग त्यांना आम्ही लसीकरणासाठी बोलवतो आणि लसीकरण त्यांचं पूर्ण करून घेतो. इथं परत हॉस्पिटलला जायला सांगतो, सोनोग्राफी करायला सांगतो त्यांना व्यवस्थित, म्हणजे महिन्याच्या महिना ट्रीटमेंट घे असं म्हणून तिला गरोदर मातेला सांगतो. आणि हे जे केल्यानंतर सगळे तू जर गरोदरपणात जर चांगले जर काळजी घेतली तर बाळाचं सुद्धा पोषण तुझं आणि बाळ सुद्धा सुदृढ होईल, हे सगळा सल्ला तिला देतो आम्ही घरी गेल्यावर. अगदी खरं आहे. म्हणजे खरं तर जो आपल्या सगळ्यांच्या कुटुंबामधला सगळ्यांसाठी असणारा जो काही आनंदाचा क्षण आहे बाळ होणं एखाद्या कुटुंबामध्ये, ते बाळ होण्यापासून ते बाळ जन्माला येईपर्यंतची सगळी काळजी ते 16 वर्षापर्यंत आम्ही त्याची काळजी घेतो. 16 वर्षापर्यंत त्या बाळाची काळजी. म्हणजे एखाद्या गर्भवती स्त्रीने डोस घेतलाय का नाही याचं सुद्धा तुम्ही अपडेट्स जे आहेत ते ठेवत असता. आणि जर एखादी म्हटली की मला घ्यायचंच नाहीये किंवा त्यांच्या मनात मला घ्यायचंच नाही तर त्याचं कारण आम्ही सांगू शकतो, महत्व पाठवून देतो. म्हणजे असं कधी झालंय का तुमच्यासोबत की एखादी स्त्री गर्भवती आणि तिनं घ्यायला नकार दिलाय तेव्हा तुम्ही सांगितलंय तिला की का, म्हणजे असं शंका वगैरे असतात बायकांच्या मनामध्ये? जर विचारलं अगोदर म्हणजे काम झालं त्यावेळेस नकार देत होते अगोदर, त्याचं महत्व पटवून सांगितल्यावर मग परत. अच्छा, खरं तर हे सगळं तुम्ही समजावून सांगताय त्या बायकांना, हे बरोबर आहे. पण हे सगळं कसं समजावून सांगायचं याचं काही वेगळं ट्रेनिंग तुमचं झालंय?
ह्याचं अगोदर त्या महिलेला काय बोलायचंच नाही. अगोदर घरातल्यांना बोलावं लागतं, हे असं करावं लागतं, तसं डोस घेतलं तर हे असं होईल, नाही घेतलं तर काय होईल, हे सगळं समजावून तिच्या सासूबाईला किंवा मिस्टरांना सांगावं लागतं हे सगळं. मग तिला परवानगी देते की डोसला जाऊ शकते तू, किंवा घेऊन येते ते डोसला, जर महत्व पटवून दिलं तर. अगदी. अच्छा, तेच जे तुम्ही महत्व पटवून देताय त्याचं तुमचं ट्रेनिंग झालेलं असतं का? हे हो, आमचं ट्रेनिंग झालं. झालेलं आहे. काय असतं ते ट्रेनिंग आमच्या प्रेक्षकांना सांगा की. ट्रेनिंग म्हणजे म्हणजे असं गरोदर महिलेचं, लहान मुलांचं आणि आजारी जी माणसं आहेत, म्हणजे TBचे पेशंट, दुसरे म्हणजे कुठल्या पण आजारी जे पेशंट आहेत त्याच्यावरचं ट्रेनिंग ते आम्हाला दिलेलं आहे वरनं सरकारने. तर मला सांगा की काही शासनाच्या स्कीम्स सुद्धा असतात. आता गर्भवती महिलांना आर्थिक सहाय्य म्हणून पण काहीतरी असतं. पहिल्यांदा दिवस केल्यानंतर 5,000चा लाभ मिळतोय. हो. प्रधानमंत्री मातृवंदन योजना. अच्छा, या योजनेअंतर्गत. या योजनेअंतर्गत मग पहिला लाभ कसा हे झाल्यावर आहे ना, नाव नोंदणी झाल्या 1,000 रुपयाचा आहे पहिला, आणि दुसरा TT1 TT2 झाल्यानंतर 3,000 रुपयाचा लाभ. डिलिव्हरी झाल्यानंतर त्या बाळाचे पेंटा डोस पूर्ण झाल्यानंतर 3,000 रुपयाचा लाभ. असे टोटल 5,000 रुपयाचा लाभ त्या लाभार्थ्याला देतो. अगदी खरं. खरं तर ह्या अशा वेगवेगळ्या योजना या ग्रामीण भागातल्या महिलांना मिळत असताना देखील बऱ्याच वेळेला महिला आहेत त्या ग्रामीण भागातल्या तुम्हाला चांगला रिस्पॉन्स देत नाहीत किंवा तशा चांगल्या प्रतिक्रिया देत नाही. कारण बऱ्याच वेळा असं असतं की आमची परिस्थिती चांगली आहे, आम्ही का तुमच्याकडे उपचार घेऊ, आम्ही चांगल्या खाजगी दवाखान्यामध्ये जाऊन आमची ट्रीटमेंट करू, असे काही अनुभव आहेत तुम्हाला? आहेत. बरं. आम्ही समजावून सांगितलं, म्हणजे माझ्याच भागात ना TBचे पेशंट भरपूर निघतात. बरं. मग त्यांना समजावून सांगितलं. मग काय जण म्हणायचे माझा मुलगा आहे, माझा मुलगा आणेल, एवढं मोठं माझ्या नवऱ्याने कमवून ठेवलंय, आम्ही कशाला. मग त्या लोकांना आम्ही सांगितलं की तुम्हाला जर मोफत सगळं भेटत असेल तर तुम्ही काय नकार देताय ह्या गोष्टीला. मग स्वतः मी त्यांना कॉटेजमध्ये घेऊन गेले, त्यांचं म्हणजे तिथं उपचार घेतला आणि तिथून गोळ्या त्यांना चालू केल्या. आणि म्हणजे कुठेतरी ही गोष्ट प्रतिष्ठेची करून ठेवली आहे आपण. खरं तर आरोग्यासाठी आपण इतका मोठा खर्च करतो, शासन ऑलरेडी आपल्या आरोग्यावर भली मोठा खर्च करत असतंय, काही नियोजन घालून ठेवलेलं असतंय, त्याचा लाभ घ्यायचा सोडून बऱ्याच वेळेला आपण आपल्या परिस्थितीचा बाऊ करून किंवा मग त्याला कमी समजून सुरुवातीला नको म्हणायचे ना ते लोक, नको म्हणले. आणि त्याला 2,000 होते त्या माणसाला. मग जबरदस्ती मी त्यांना घेऊन गेले होते, जबरदस्ती घेऊन गेले आणि दिवसाआड गोळ्या द्यायच्या होत्या TBच्या. मग दिवसाआड त्यांना गोळ्या मी चालू केल्या. 1 वर्षाचा कोर्स होता, 1 वर्ष पूर्ण केले आणि ते दोन्ही पण आजार बरे झाले. त्यांना अशी स्टेप झाली होती की घरी गेल्यावर वाटायचं म्हणजे आज फोन येते का उद्या फोन येतोय, माणूस जाईल असं वाटायचं. मग 1 वर्ष मी त्यांचं म्हणजे कष्ट घेतलं. रोज संध्याकाळी तर संध्याकाळी मिस्टरांना घेऊन जायची त्यांच्या घरी आणि गोळ्या खाऊ घालायची मी. आणि 1 वर्षानंतर ती बाई स्वतःहून आली, म्हणली तू लय चांगली आहे बाई मॅडम म्हणायला लागली, आणि तू माझ्या नवऱ्याला वाचवलं म्हणायला लागली, म्हणून मी आजपर्यंत चांगली आहे. म्हणजे तिनं माझं कौतुक केलं. म्हणजे कुठेतरी हे असं तुम्ही जे काही काम निष्ठेने करताय त्याचा आणि ते आता दुसऱ्यांना पण सांगते की धनोले मॅडम चांगले आहे, त्या त्यांच्याकडे सांगा जरा काय झालं. थोडासा खोकला जरी आला तर त्या मला लगेच फोन करून सांगतात, शेजारचे जर असेल तर. आणि एक पेशंट असे आहेत की तिथपर्यंत गेले की म्हणते तर शिव्या द्यायला लागतात की मी आत्ताच गोळी खाल्ली, 2 दिवस जरी झाले असेल तर मी आत्ताच गोळी खाल्ली आणि तू जबरदस्ती का द्यायला लागली, असं म्हणजे घरापर्यंत जर गेलो गोळी द्यायला तर ते असे बोलतात. म्हणजे ते सुद्धा तुम्हाला फेस करावं लागतं. आणि बरं झाल्यानंतर म्हणते तुझ्या कृपेने झालं, तू मला इथपर्यंत येऊन गोळ्या खाऊ घातल्या, असं झालं. पण परत चांगलं कुठेतरी समाधान मिळत असेल. आणि ते बरं झाल्यानंतर खूप समाधान मिळतं आम्हाला. बरोबर. खरं तर तुम्ही हे जे काही आरोग्याच्या प्राथमिक सोयीसुविधा आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचवल्यास, परंतु आता ह्या कोरोनाच्या काळामध्ये देखील जर मोठ्या प्रमाणामध्ये कुणी काम केलं असतं तर त्यामध्ये आशा वर्करांचा खूप मोठा वाटा आहे. कसे अनुभव, कसं काम करायला मिळालं, काय सांगाल? सुरुवातीला कोरोनामध्ये सगळेच भीत होते, घरचे, आमच्या पण घरचे आणि बाहेरचे पण जी पेशंट निघतात ना त्यांच्या घरी जायला, तर असे म्हणायचे की तुम्हीच फिरता आशा वर्कर आणि आमच्या घरी येता, तुमच्यामुळेच आम्ही पॉझिटिव्ह निघू शकेल असं तसं म्हणायचे ते. तर आम्ही त्यांना सांगायचो की पॉझिटिव्ह जर आला तुम्ही तरी मास्क वगैरे वापरायचा आणि तुमच्या स्पेशल रूममध्ये राहायचं आणि की घरातल्या सगळ्या लहान थोर माणसांपासून सावध राहायचं, असं घरोघरी जाऊन आम्ही त्यांना सल्ला दिल्यानंतर त्यांच्या डोक्यात प्रकाश पडला. आणि आता ते आम्हाला म्हणतात की आशाताई तुम्ही आता घरी येत नाहीस का, आता घरी येत नाही, तुमच्यामुळे आमचे असं झाले, एवढे पैसे वाचले तेवढे पैसे वाचले, आता कौतुक करतात. खरं तर हे झालं की इतरांच्या घरापर्यंत तुम्ही जाऊन त्यांना आरोग्याचं हे सांगत होता. तुमच्या घरी ही तितकीच मोठी भीती असणार आहे की कसं करायचं नेमकं? हो, माझ्या तर घरात खूपच म्हणजे अडचण आहे. मी एकटी असल्यामुळं, मला 2 मुलं आहेत
आणि ते सर्व म्हणायचे की तू तर एकटीचा संसार आहे, तू कशी करू शकते आणि तू हे काम करू नको म्हणायचे. तर मी काय म्हणायचे, माझं कामच आहे आरोग्याचं आणि ते मी करणारच, मला आनंद आहे त्या कामात असे मी त्यांना सांगायचे. आणि आल्यानंतर आंघोळ वगैरे करायचं त्या पेशंटला भेटून आल्यावर पण त्यांना धीर द्यायचं की तुम्ही घाबरू नका, तुम्हाला काही सुद्धा होणार नाही, हे काय भला मोठा आजार नाही, हे भीतीनंच सगळे माणसंही आतापर्यंत गेलेत. तर तुम्ही मी सांगते तुम्हाला की भेऊ नका, घाबरू नका, याच्यावर उपचार आहे, तुम्ही सुरक्षित राहा, मास्क वापरा, असं मी त्यांना सल्ला हे दिला. तर सगळ्यांचं झालं, लोकांचं झालं, पण जेव्हा तुम्ही कोरोनाच्या काळात स्वतः काम करत होता तेव्हा तुम्हाला अशी भीती होती का की मला जर कोरोना झाला तर मी काय करणार? त्यावेळेस भीतीच वाटली नाही, काहीच भीती वाटली नाही, कारण त्यावेळेस जबाबदारी वाटत होती लोकांना वाचवण्याची. कारण आपल्या गावात आजार येऊ नये असं आम्हाला पण वाटायचं. जर एखादं पेशंट असेल तर त्यांना आम्ही समजावून सांगायचो, म्हणजे बाहेर फिरू नका आणि म्हणजे एका खोलीत राहा, तुम्ही लहान मुलं आहे तुमच्या घरात, म्हातारी माणसं आहे, त्यांना इन्फेक्शन आहे. आणि हे म्हणजे ना फक्त इन्फेक्शन आहे, हे जशी सर्दी होती ना एकापासून दुसऱ्याला, तसंच हे कोरोनाचं होतं. त्यामुळं कारण की पहिल्यांदा जेव्हा कोरोना आला तेव्हा खूप दहशत घेऊन पहिल्यांदा ज्या टायमाला आमदार कोरोना एका म्हणजे माझ्याच भागात कोळी वस्तीला एका भागात एका माणसाला झाला होता, एका व्यक्तीला कोरोना झाला होता. खूप पूर्ण गाव हादरलं होतं, म्हणजे गावात आला कोरोना, बाहेर होतं त्या टायमाला एवढे घाबरत होते, पण एवढं असं गावात नाही आपल्या म्हणून एवढं हे करत नव्हते. आणि ज्या टायमाला गावात पेशंट सापडला त्या टायमाला मला फोन आला, असं असं तुम्ही जावं लागते. मग आम्ही तिथं गेलो, ॲम्ब्युलन्स बोलवली आणि त्या पेशंटला पाठवलं आणि त्यांच्या घरच्यांना पण तपासणीसाठी पाठवलं. इतकी ती लोक शिव्या देत होती की आम्हाला तिथपर्यंत पाठवलं, आम्हाला काही नव्हतं, तरी पण लहान लहान मुलं होती त्यांची, आणि त्यांची लहान लहान मुलं असताना सुद्धा आम्ही 65 एकरमध्ये पाठवली ॲम्ब्युलन्स बोलवून. आणि मग तिथं त्यांना काय सुविधा मिळाल्या नाही मिळाल्या ती काय मला माहिती नाही, कारण तिथं ते आल्यानंतर ते बोलत होते आम्हाला की असं झालं तसं झालं, पण ते सुखरूप आहेत, आता चांगले आहेत. अगदी खरं आहे. म्हणजे कुठेतरी लोकांपर्यंत सुविधा पोहोचवताना लोकांशी संघर्ष करावा लागणं, स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्यायची म्हणून त्या काळामध्ये स्वतःच्या कुटुंबाच्या बाबतीमध्ये रिस्क घेऊन तो एक वेगळा संघर्ष असणं, आणि हे दोन्ही बाजूचा संघर्ष करताना वाट्याला मात्र येणारी जी काही त्याचा मोबदला आहे, म्हणजे तुमची पगार आहे ती मात्र अतिशय थोडकी आहे, तुटपंजी आहे. त्या थोड्या पगारामध्ये हे एवढं मोठं भलं मोठं काम करताना मनात काय भावना असतात? मनात तर खूप भावना आहेत, पण आता एवढा आम्ही मोर्चा वगैरे करतो, एवढ्या सगळ्या सुविधा थोडीशी आहे, पण ती पण वेळेला मिळत नाही. 4-5 महिने झाले. बरं, म्हणजे इतकं ताकदीचं काम करायचं, इतकं जमिनीवर जाऊन काम करायचं आणि त्याचा मोबदला एकतर मिळतो तो थोडका आणि तोही त्यामुळे कुठेतरी खरं तर शासनाने ह्या सगळ्या लोकांकडे जास्त लक्ष द्यायला पाहिजे. कारण ही लोक आहेत जी खऱ्या अर्थानं तुम्ही एखाद्या योजना ज्या तुम्ही अशा बंद खोलीमध्ये AC रूम मध्ये बसून फक्त आखता, आणि त्या आखलेल्या योजना खऱ्या अर्थानं ग्राउंडवर राबवायच्या कशा याचं नियोजन हे काम जर खऱ्या अर्थानं कोण करत असेल तर ती ही लोक करतात. त्यामुळे सगळ्यात आधी या लोकांचा त्या कामाचा मोबदला, खरं तर आपण यांच्या उपकाराची परतफेड करू शकत नाही, पण त्याचा थोडाफार का होईना मोबदला सरकारने मला वाटतं तुम्हाला योग्य वेळेमध्ये द्यायला पाहिजे. कारण तुम्ही तुमची कुटुंब धोक्यात घालून हे सगळे काम ह्या सगळ्या काळामध्ये करताय. खरं तर महिला दिन विशेष आपण हा कार्यक्रम करतोय, आणि महिला म्हणून जसं की हे जे काम आहे आशा वर्कर 24 तास सुविधा जी आहे ती उपलब्ध करून देत असता तुम्ही. मग या सगळ्यांमध्ये तुमच्या कुटुंबाला वेळ देणं होतं का, किंवा घरातली जी कामं असतात ते कसं मॅनेज करता तुम्ही? मी तर 3 महिन्याचं माझं शिजर झालेलं, 3 महिन्याची मुलगी घेऊन मी ट्रेनिंग करत होते, गादेगावला ट्रेनिंग. इतका संघर्ष आहे तुमचा? संघर्ष भरपूर आहे, ट्रेनिंग करत होते. संध्याकाळ असले तर संध्याकाळी 1-2 म्हणायचं नाही, निमरात्र असली तरी पण डिलिव्हरीचं जर पेशंट पोटात दुखायला लागलं तर त्या मातेच्या तिला ॲम्ब्युलन्स बोलवून तिथपर्यंत तिला पोच करणं, आणि डिलिव्हरी झाल्यानंतर मग ती कधी होईल काय सांगता येत नाही, किती वेळ लागेल, किती 2 दिवस लागतील काय सांगता येत नाही. आणि ते बाळ फोनवर फोन चालू असतात, झालं का ये लवकर सर. जे काम करत असताना अशी एक मनात हुरहुर असते की कुटुंबामध्ये काय चालू आहे, ते कसं त्याच्याशी कसं डील करता तुम्ही? म्हणजे घरी लहान मुलं असतात, ते जेवलेत का, अभ्यास करतायत का, मनात असते, डोक्यात असते त्यांनी जेवण केलं, पण ते समोरचं काम केल्याशिवाय हा प्रश्न ह्यासाठी की तुम्ही अनेकांच्या मुलांची काळजी घेता, तुमच्या मुलांच्या काळजीचं काय? रात्रीच मी म्हणजे ऑपरेशनचे पेशंट होते ना 2 माझी घेऊन गेली, पण इथे येऊन तर माझ्या डोक्यात सारखंच घरचंच होतं. घरी गेल्यावर काय म्हणतील, मला इतका उशीर झाला, मला 9-9:30 वाजल्याला यायला, घरी गेल्यावर मला काय म्हणतील, म्हणजे एवढा वेळ झाला तुला यायला, कसं काय एवढा वेळ झाला असं म्हणतील का, अशी मला भीती होती. खरं तर महिलाच
समाजाचं जे आरोग्य आहे ते सांभाळण्यासाठी सक्षम आहेत, म्हणूनच ही जबाबदारी किंबहुना महिलांना दिली आहे असं म्हणायला हरकत नाही. अगदी खरंच पूजाताई तू म्हणाले तसं हे जे काही सगळ्यांच्या घरचं आरोग्य आहे ते सांभाळण्यासाठी खऱ्या अर्थानं स्त्री सक्षम असते आणि म्हणून तर ह्या महिलांना आशा वर्करचं खरं तर काम ह्या सरकारनं दिलंय. खरं तर हे एकंदरीत काम करत असताना ताई ह्या आशा वर्कर म्हणून तुम्ही जॉईन कशा झाला, ते जॉईन होताना तुमच्या मनात काय होतं आणि कुटुंबाची नेमकी प्रतिक्रिया काय होती? घरून परवानगी दिली का लगेच? हो, घरच्यांनी काय नाही, घरच्यांनी परवानगी दिली. घरच्यांचं काहीच अडचण नाही, कुठल्याही कामात मला तू मदत करते घरचे. आणि कुठेही जाताना कधी गेले आले उशीर झाला असं तसं कधीच मला काय बोलले नाही ते अजून. आणि एवढंच की थोडं जरा पेमेंटसाठीच घरची जरा ही करते, तुझी पेमेंट लवकर होत नाही असं तसं, तू रोज जाती ती तेल मी स्वतः टाकतो तेल, पैसे तुझे येत नाहीत लवकर, तसं दुसऱ्याच ही करती, दुसऱ्यासाठी पळती, असं स्वतःच्या घरच्यांसाठी जरी काहीतरी बघ असं पण घरचे मला प्रश्न विचारते. अगदी खरं आहे. खरं तर ताई हाच प्रश्न तुम्हाला आहे. खरंच सांगा की काय नेमक्या भावना घरच्यांच्या असतात तुमच्याविषयी, तुम्ही जॉईन कसे झाला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे असं म्हणतात का घरचे काय रोज उठते आणि काय आवाज फिरती, काय असते घरी भावना, प्रतिक्रिया काय असते घरी? काहीच नाही, घरच्यांची तशी काहीच अडचण नाही. फक्त सुरुवातीला मला एक जणांनी विचारलं होतं असं असं काम आहे, जॉईन होती का? तर मी म्हटलं हा होती म्हटलं, पण घरात विचारावं लागेल. मग घरातली सासू सासरे नकोच म्हणायचे, म्हणजे कशाला एवढे दिवस तू कधी घराच्या बाहेर निघली नाही, तू कसं काम करणार, नको म्हणली. मग पण मला जायचं होतं कामावर म्हणून मी मिस्टरांना समजावलं आणि मग घराच्या बाहेर निघले. पण घरात मिस्टरांनी कधीच मला साथ सोडली नाही माझी. अगदी कारण खरं तर मिस्टरांची साथच महत्वाची. कारण ह्या बायका ज्या ग्रामीण भागामध्ये काम करतात त्या ग्रामीण भागामध्ये सामान्यतः घरातल्या बायकांना बाहेर पाठवून आणि विशेषतः ते गावात फिरायला लावणं आणि पुन्हा गावातून काही योजनांसाठी काही कामासाठी शहराच्या ठिकाणी पाठवायला लावणं हा लय मोठं चॅलेंज आहे. कारण गावात सामान्यतः कुटुंबातल्या आपल्या महिलेला घरच्या पत्नीला सामान्यतः ही परवानगी मिळत नाही. सुरुवातीला सर्वे पण जास्त असायचं ना, मग मी मिस्टर सर्वे करायला जायचो तर एक दोघं म्हणले कशाला म्हणजे एवढ्या कमी पगारात तो बायकोला घेऊन फिरतोय. तरी पण ह्यांनी म्हणजे हार मानली नाही माझ्या मिस्टरांनी, असू दे म्हणले तिची खुशी यात आहे तर करू दे तिला. म्हणजे त्यांचा खूप मोठा वाटा आहे याच्यामध्ये. अगदी अगदी म्हणजे समाजासाठी काम करत असताना सुद्धा समाजच कुठेतरी तुम्हाला सुद्धा हाच प्रश्न विचारायचा आहे की आशा वर्कर आपण व्हावं असं का वाटलं तुम्हाला? असं वाटलं की खेड्यात म्हणजे जास्त आरोग्य सेवा येतच नव्हत्या आणि बरेच बालके लसीकरणापासून वंचित राहत होते आणि गरोदर माता पण राहत होत्या आणि जेणेकरून घरीच डिलिव्हरी होत होत्या. मग आपण पण काहीतरी करावं असं म्हणून आशा वर्करच्या जागा निघाल्यावर मी घरी विचारलं. मग ह्या म्हणल्या होत्या की अशी जागा आहे. मग म्हटल्यानंतर मग मी घरी विचारलं तर विचारल्यावर मिस्टर म्हणले प्रत्येक घराघरात जायला लागते, नको असलं काम. परत घरचे पण म्हणत होते, विरोध झाला पहिल्यांदा. परत मी घरी सांगितलं समजावून की असं काय नसतं की मोठं छोटं काम असं काय नसतं, काम हे कामच असतं आणि आपण चांगलं काम करतोय आरोग्यासाठी दुसऱ्यांच्या करतोय म्हटल्यावर चांगलंच काम आहे. म्हटल्यानंतर त्यांनी परवानगी दिली आणि फॉर्म भरून आणि आता पण चांगली साथ आहे घरातल्यांची. कधी पण 24 तासात कधी पण कुठे पण जाऊ देतात, म्हणजे असं काय विरोध नाही घरच्यांचा आणि खूप साथ देतात घरचे पण. तुम्हाला पण हाच प्रश्न आहे की घरच्यांचा सपोर्ट कितपत लाभलाय तुम्हाला या कामासाठी? भरपूर. घरच्यांनी तर मला सुरुवातीला कामावर जाण्यास होकार दिलेला की म्हणजे आपल्या ह्याच्यात जे गाव पातळीवर काम करायचं कसं आणि चूल आणि मूलच न करता तू बाहेर सुद्धा काम केलेलं मला आवडेल असा माझ्या नवऱ्याचा सपोर्ट होता. त्यामुळे आतापर्यंत आणि मी सर्व 5 आशांना कामावर लावलेलं आहे. या ज्या आशा आहेत ना त्या 5 आशांना मी कामावर लावलेलं आहे. त्याचं मला म्हणजे समाधान आहे, मला समाधान आहे. आणि त्यांनी पण व्यवस्थित त्यांच्या पातळीवर काम केलं ह्याचा पण मला आनंद आहे की मी त्यांना कामावर घेतलं आशा वर्कर म्हणून, पण त्यांनी पण त्यांच्या लेवलनं काम केलं ह्याचा पण जबाबदारी त्यांनी स्वतः म्हणजे मी दिल्या काम करा पण त्यांनी पार पाडल्या ह्याचा पण मला आनंद आहे. आता हाच प्रश्न तुम्हाला आहे की तुमच्या घरून नेमकं कसं पाठबळ मिळालं का, याला विरोध झाला? तुम्हाला जॉईन होताना काय वाटलं? विरोध नाही झाला, माझ्या मिस्टरांची मला साथ आहे आणि घरच्यांची पण साथ आहे मला. म्हणजे सासू सासरे मला हे करतात, असं कधीच मला असं विरोध केला नाही. कालच मला एकीने प्रश्न विचारला, एवढा म्हणजे रात्र झाली तू कशी काय पेशंट घेऊन आली, कारण तुझी लहान मुलगी आहे, घरचे काय म्हणतात का तुला, एवढं कसं काय तू आली, तुला सोडलं कसं काय, असं मला कालच प्रश्न केला होता. मी मला काय नाही म्हणलं, त्यांचं काय नसतंय म्हणलं. मिस्टर आता समजून घेतात. आता सगळ्यांच्याच घरचे खूप साथ देतात सगळ्यांना. खरं तर ते साथ देत आहेत म्हणून तर तुम्हाला म्हणजे
अगदी अगदी खरं आहे. तर ह्या होत्या आशा वर्कर, ज्या आशा वर्करांनी ह्या ग्रामीण भागामध्ये खऱ्या अर्थानं आरोग्याच्या सोयीसुविधा आणि शासन ज्या आरोग्याच्या योजना आखतं त्या योजना खरं तर ह्या सगळ्या कुटुंबांपर्यंत घेऊन जायचं काम ह्या आशा वर्करांनी केलंय. खरं तर फक्त या सरकारच्या आरोग्याच्या सोयीसुविधाच नाही तर ह्या मधल्या काळामध्ये ह्या जगावर जे काही कोरोनाचं संकट आलं त्या कोरोनाच्या संकटाच्या काळात देखील ह्या आशा वर्करनी अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केलंय. आता गरज आहे ते शासन दरबारी ह्या लोकांच्या कामाची दखल घ्यायची. मी अगदी मगाशी बोलताना म्हणालो तसं हे ज्या लेवलला जाऊन काम करतायत त्या कामाची परतफेड आपण करू शकणार नाही, परंतु काहीतरी मोबदला म्हणून त्याचा योग्य वेळी मोबदला यांना मिळणं. एकतर अगोदरच हे लोक खूप थोड्या पगारावर काम करतात, त्याच पगारी त्यांना योग्य वेळेत देणं हे खरं तर शासनाचं काम आहे. लोकांनी अशा प्रकारकडे बघताना अतिशय चांगल्या नजरेनं बघण्याची अपेक्षा, कारण ही लोक आपल्या सगळ्यांच्या आरोग्यासाठी राबत असतात. काही वेळेला तर हे स्वतःचं आरोग्य धोक्यात घालून देखील तुमच्यापर्यंत येतात. बऱ्याच वेळेला एखाद्या आजारामध्ये म्हणजे अगदी आता कोरोनाच्या काळामध्ये बघितलं की आपल्या घरातली लोक आपल्यापर्यंत येत नव्हती, परंतु ह्या अशा वर्कर मात्र आपल्यापर्यंत पोहोचल्या. त्याची कदर खरं तर ह्या लोकांनी केली पाहिजे. आणि तुम्ही सगळेजण अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करता. या देशामध्ये जो काही पोलिओ मुक्त आपला भारत झाला, लहान जे काही बालकांचं मृत्यूचं प्रमाण होतं ते कमी झालं. मृत्यू म्हणजे डिलिव्हरीच्या काळामध्ये जे काही महिला दगावायचं प्रमाण होतं ते कमी झालं. ग्रामीण भागामधल्या महिला आरोग्याच्या दृष्टीनं आता सक्षम झाल्या, त्या ग्रामीण भागाचं आरोग्य सुधारलंय. ह्या सगळ्यामध्ये ह्या आशा वर्कर खरं तर तुमचा खूप मोठा वाटा आहे. त्यामुळे आम्ही समाजाच्या वतीनं तुमचं मनापासून आभार मानतो. आणि तुम्हाला मात्र शासन दरबारी न्याय मिळावा, समाजामध्ये प्रतिष्ठा मिळावी आणि लोकांचं आरोग्य जपता जपता तुमचंही आरोग्य चांगलं राहावं याच एबी मराठीकडून सदिच्छा. धन्यवाद.